आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 2022च्या शेवटच्या दिवसाला निरोप देण्यासाठी मुंबई वेगवेगळ्या रंगामध्ये रंगलेली आहे। गेटवे ऑफ इंडियाला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे, तर वांद्रे वरळी सी लिंकही तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेली आहे। तब्बल 2 वर्षांनंतर राज्यांमधून कोरोनाचं सावट कमी झाल्यानंतर पहिल्यांदा यावर्षी लोक उत्साहानं आणि जल्लोषात नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत करतायत। तर वांद्र्यामध्ये दिव्यांच्या झगमगाटासह नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तर येत्या दिवसात विद्युत रोषणाई पाहण्यासाठी आणि मुंबईकरांनी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ही 3 वेगवेगळी दृश्य आहेत। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वांद्रे वरळी सी लिंक उजळून निघालेला आहे। दुसरीकडे मुंबईकरांची गर्दी तर देश विदेशातून नागरिक मुंबईतल्या विविध ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि याच संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी मुंबईकर किती सज्ज आहे हे जाणून घेण्यासाठी विशाल पाटील आपले प्रतिनिधी जे आहेत ते यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, नवीन वर्ष येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। काउंटडाऊन एका बाजूला सुरू झालेला आहे। मुंबईकर किती सज्ज झालेले आहेत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि मुंबईचा झगमगाट नेमका कसा अनुभवतोयस? नक्कीच विशाल, मुंबईकर सकाळपासूनच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता मी वांद्रे रेक्लेमेशन या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे आहेत हे ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी येत आहेत। एक पॉझिटिव्ह वाईब्स जे आहेत हे या ठिकाणी अनुभवण्यासाठी मुंबईकर जे आहेत हे येताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर फक्त मुंबईत याच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी अशा पद्धतीची विद्युत रोषणाई जी ही करण्यात आलेली आहे आणि मुंबईत फक्त मुंबईकर नाही तर बाहेर राज्यातील सुद्धा नागरिक जे आहेत हे मुंबईत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। वांद्रे रेक्लेमेशन या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि या विद्युत रोषणाई पाहण्यासाठी त्या विद्युत रोषणाईची झळाळी पाहण्यासाठी जे आहेत हे मुंबईकर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सरत्या वर्षाला निरोप जे आहे या विद्युत रोषणाईत देण्यासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत। मुंबईतील वेगवेगळी ठिकाणं जी आहेत ती अशाच पद्धतीनं विद्युत रोषणाईमध्ये जी आहेत ही सजलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण मुंबई जी आहे ही सजलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईकर जे आहेत हे आज रात्रभर मुंबईच्या रस्त्यांवरती दिसतील तशी गर्दी सुद्धा जी आहे ही आता आपल्याला पाहायला मिळते आणि मुंबईतील अनेक रस्त्यांवरती मुंबईकर जे आहेत हे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जे आहेत हे बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशाल, नक्कीच धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि एकंदरीतच मुंबई कशा प्रकारे सजलेली आहे हे तर आपण पाहिलं, मात्र फक्त मुंबईपुरती हा जल्लोष या ठिकाणी नसल्याचंही पाहायला मिळत आहे। थेट कोल्हापूरमध्ये देखील तशीच तयारी करण्यात आलेली आहे आणि कोल्हापूर या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत अगदी काही क्षणात जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत। तर ज्ञानेश्वर, एक विचारावं असं वाटतं की मुंबई तर एका बाजूला पूर्णपणे सजलेली आहे, गोव्यातलं चित्र मात्र नेमकं काय आहे? कारण गोव्याला देखील एक मोठी पसंती मिळत असते। महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यामध्ये सेलिब्रेशन हे मोठ्या प्रमाणात केलं जात असतं। गोव्यातली आत्ताची परिस्थिती नेमकी काय? कारण काही तास शिल्लक आहेत। न्यू इयरचं सेलिब्रेशन डेस्टिनेशन म्हणून गोव्याकडे पाहिलं जातं आणि हे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्यामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काही पर्यटक या ठिकाणी एन्जॉय करताना तर काही पर्यटक टेबलवर बसून या ठिकाणी मस्तपैकी एन्जॉय करताना आपल्याला येतात। डान्सचा आनंद या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात। या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक पार्ट्यांचं आयोजन सुद्धा आहे ते काही हॉटेल व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिलेले आहे। मांसाहारी प्रिय जी लोक आहेत ते सुद्धा गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात आणि या ठिकाणी एन्जॉय करत असतात। नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करण्याचा मोह आहे तो सगळ्यांनाच गोव्यामधून करण्याचा जो आहे तो सगळ्यांनाच होतोय आणि हा सगळा उत्साह फॅमिलीसह कुटुंब आहेत ते आयोजित करण्यासाठी अनेक पर्यटक आहेत ते गोव्यावरती येत असतात आणि त्याच पद्धतीचा माहोल सध्या आरंबोल बीचवरती या ठिकाणी पाहायला मिळतात। देशभरातून विविध राज्यातून आणि परदेशातून सुद्धा या ठिकाणी पर्यटक आहेत ते मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। सगळे पर्यटक या ठिकाणी नवीन वर्षाचा आनंद आहे तो लुटताना पाहायला। तर गोव्यातल्या आरंबोल बीचवरची आपण दृश्य यावेळेला पाहत होतो। धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर गोव्यातही नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। नववर्ष हे मुंबईमध्ये पायाभूत सुविधांची खुश खबर घेऊन आलेलं आहे, कारण शहरातले अनेक प्रोजेक्ट्स
हे प्रगती पथावरती आहेत आणि नव्या वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं हे प्रोजेक्ट्स खुले केले जाणार आहेत. पाहूयात याविषयीचा आमचा आजचा हा विशेष रिपोर्ट. मुंबई शहर आणि परिसरात पायाभूत सुविधांचं जाळं विणण्यात आलंय. विकासाच्या प्रोजेक्टमुळे जलद प्रवास, प्रदूषणापासून मुक्ती आणि निसर्गाचं संवर्धन व्हायला मदत मिळणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे वेळेची बचत होणार आहे. परिणामी मुंबई बेटांचं शहर म्हणून ओळखलं जाणार नाही. प्रकल्पाच्या चौथ्या पॅकेजमध्ये इंटेलिजन्स ट्रान्सपोर्ट सिस्टीम अंतर्गत वाहतूक नियंत्रण, टोल मॅनेजमेंट सिस्टीम केली जाणार आहे. 22 किलोमीटरच्या या प्रकल्पाद्वारे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ 15 मिनिटात शक्य होणार आहे. मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या आणि 7व्या दुसऱ्या टप्प्याची सर्व कामं पूर्ण झाली आहेत. त्यांना आता फक्त CMRS प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या प्रोजेक्टचं लोकार्पण करण्यात येणार आहे. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून वसई विरार शहर महानगरपालिकेला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामांची प्रगती साधारणतः 92% पूर्ण झाली आहे, तर दुसऱ्या टप्प्याचं 70% काम पूर्ण झालंय. ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प. ऐरोली कटाई नाका बोगद्यासह उन्नत मार्गाचं बांधकाम प्रगती पथावर आहे. प्रकल्पातील उन्नत मार्गाचं 88% काम पूर्ण झालंय. सदर प्रकल्पातील सर्व 111 पियर्स पूर्ण झाले. पारसिक बोगद्याचं 66% काम पूर्ण झालंय. कोपरी पूल. मुंबई ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीनं 2+2 पथमार्गिकेच्या पुलाचं 4+4 असं अपग्रेडेशन केलं जात आहे. रेल्वेचं काम पूर्ण होताच ते वाहतुकीसाठी खुलं केलं जाणार आहे. याचा लहान तसंच अवजड वाहनांना फायदा होईल. परिणामी मुंबई ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होईल. छेडानगर जंक्शन. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन घाटकोपरमध्ये 74% काम पूर्ण झालं. त्यामुळे लवकरच इथली वाहतूक कोंडी सुटणार आहे. सांताक्रूज चेंबूर जोड रस्ता प्रकल्प. प्रकल्पाच्या पहिल्या भागात कुर्ला ते वाकोला दरम्यान उन्नत मार्ग प्रगती पथावर असून त्याचं 80% काम पूर्ण झालंय. तर दुसऱ्या टप्प्यात भारत डायमंड फोर्स ते वाकोला जंक्शन दरम्यान काम प्रगती पथावर आहे. हा जोड रस्ता झाल्यावर प्रवासाचा वेळ कमी होईल. एकंदरीतच राज्य सरकार, MMRDA ची टीम आणि मुंबई महापालिका एकत्रितपणे पायाभूत सुविधांचं जाळं विस्तृत करत आहेत. त्यामुळे मुंबई शहर अधिकच गतिमान व्हायला मदत होणार आहे. परिणामी 2023 हे वर्ष मुंबईच्या विकासासाठी आणि मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठीची खुश खबर घेऊन येणार असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नववर्षाचं स्वागत आणि मद्यपान असा चुकीचा पायंडा पडल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे दारू पिऊन नव्हे तर मसाला दूध पिऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये केलं. तर पुण्यामध्ये स्वराज्य संघटनेनं 200 लिटर मसाला दुधाचं वाटप केलं. वर्षाच्या अखेरच्या दिवशी नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच बीडमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत शालेय विद्यार्थी, तरुण आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवसंग्राम संघटनेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. 2015 मध्ये दिवंगत नेते विनायक मेटेंनी या उपक्रमाची सुरुवात केली होती. 31 डिसेंबरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मद्यपान केलं जातं. याचा युवकांवर वाईट परिणाम होतो. अनेक ठिकाणी भांडणं आणि भीषण अपघातही होतात. याकडे उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. आमच्या तरुणाईला कुठेतरी त्या ठिकाणी सुखासीनतेकडे आणि व्यसनाधीनतेकडे न्यायचं, त्यांच्या मनातले भाव हे संपवायचे, त्यांची श्रद्धा ही कमी करायची, त्यांची दृढता ही संपुष्टात आणायची, अशा प्रकारचं हे षडयंत्र आहे आणि म्हणून याच्या विरोधात आपल्याला लढावंच लागेल. विनायक मेटे यांनी सुरू केलेला हा उपक्रम त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी सुरू ठेवलाय. या रॅलीत शेकडो युवकांनी व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली.
साहेबांच्या पश्चातही या रॅलीला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून साहेबांचे कार्य आम्ही जे पुढे नेतो आहोत त्याला लोकमानसांनी दिलेली अप्रत्यक्ष पोचपावती आहे असं आम्ही समजतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप हुरूप पण आलेला आहे. आम्ही अगदी जोमाने पुढे जाण्याचा निश्चय देखील केलेला आहे. पुण्यात स्वराज्य संघटनेनं 200 लिटर दुधाचं वाटप केलं. शहरातील बालगंधर्व चौकात दुधाचं वाटप करण्यात आलं. आरोग्य जपण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. यांच्याकडे एक पाश्चात्य संस्कृती IT पार्क वगैरेमुळे काय होतं की सोमवार ते शुक्रवार रेटून काम करा, शनिवार रविवार एन्जॉयचा दिवस असतो आणि मग एकदम सुसाट गाड्या चालवा, दारू प्या, एन्जॉय करा आणि 31 डिसेंबर सारखा राष्ट्रीय सण असा साजरा केला जातो. याला कुठेतरी पायबंद घालण्यासाठी स्वराज्य संघटनेने हा निर्णय घेतला की इथं कुठेतरी चांगलं काहीतरी निर्णय झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने दारू नको दूध प्या असा अतिशय उत्सुक आणि अतिशय चांगला उपक्रम स्वराज्याच्या माध्यमातून इथं लोकांसमोर आला. लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. नववर्षाचं स्वागत जल्लोषातच व्हायला हवं, मात्र त्यासाठी मद्यपान करण्याची मुळीच गरज नाही. दारूमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. अनेक सामाजिक समस्याही निर्माण होतात. त्यामुळे दूध प्याल तर नववर्षात नक्कीच आरोग्य कमवाल यात शंकाच नाही. पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. आता भलेही अधिवेशनाचं सूप वाजलं असलं तरी राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा मात्र कायम आहे. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की राज्यात सत्तांतराला जवळपास 6 महिने उलटले. मात्र या कालावधीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष झडल्याचं पाहायला मिळतंय. नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला. आता सगळ्यांना नव्या वर्षाचे वेध लागले. वर्ष सरलं पण राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला मात्र कायम. सरत्या वर्षावरूनही राजकारणी एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीये. महाराष्ट्राच्या प्रशासनाला जे इन्फेक्शन झालं होतं ते दूर करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा शासन प्रशासन सुदृढ झालं आहे. अनेक चांगले निर्णय घेतले आहेत आणि 2023 सालामध्ये महाराष्ट्राला वेगानं विकास पथावर नेण्याचं काम आमचं सरकार निश्चितपणे करेल. राज्यात शिंदे सरकार सत्तेत येऊन 6 महिने उलटले. या कालावधीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय, तर सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. देवेंद्र भाऊ, महाविकास आघाडीचं सरकार हे वॅक्सिनचं सरकार होतं. लोकांना कोविडमधून वाचवणारं, शेतकऱ्यांना मदत करणारं, बेरोजगार युवकांना मदत करणारं, महागाई कंट्रोलमध्ये ठेवणारं. आपलं सरकार जे आहे ना ते खोक्यातून आलं आहे आणि ठेक्यात अडकलेलं आहे. ही वास्तविकता आहे. आता राहिलं आमचा तिलीत तोमया साहेबांचा प्रश्न, तर ते आता पुन्हा त्यांनी ताम सुरू केला आहे. वात्तिंग पावलल तोमया, वात्तिंग पावलल तोमया. 2022च्या मध्याला म्हणजेच जून महिन्यात राज्यात मोठं राजकीय नाट्य घडलं. एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडामुळे ठाकरे सरकारला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर शिंदेंनी भाजपच्या साथीनं राज्यात नव्या सरकारची स्थापना करत मवियाला मोठा धक्का दिला. आता सरकारच्या कारभारावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणी आता माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची नुकतीच तुरुंगातून सुटका झालेली आहे. मात्र आता त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे. शरद पवारांनी कोर्टाच्या आदेशावरून भाजपवर निशाणा साधलाय. सत्तेचा गैरवापर होतोय हे आम्ही सातत्याने सांगतोय. एवढंच पवार साहेबांना सांगितलं अनिल देशमुख साहेबांच्या सुटकेचा जो आदेश आहे तो त्या वाचून बघा. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची नुकतीच जामिनावर सुटका झाली.
तब्बल 14 महिने तुरुंगात काढल्यानंतर हायकोर्टानं देशमुखांना दिलासा दिला. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात असून लोकप्रतिनिधींना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय. तपास यंत्रणांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं कोर्टानं अनिल देशमुखांना जामीन मंजूर करताना म्हटल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. सत्तेचा गैरवापर होतोय हे आम्ही सातत्याने सांगतोय. ज्यांना जामीन मिळाला त्या जामिनामध्ये न्यायदेवतेनं ही भूमिका घेतलेली आहे की जामीन हा हक्क आहे आणि साधारणतः ज्या कामाच्यासाठी या लोकांना आत टाकलं त्याच्यामध्ये फारसं तथ्य दिसत नाही. शरद पवारांच्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या आरोपांचं खंडन करतानाच त्यांना कोर्टाचा आदेश वाचण्याचा सल्ला दिलाय. एवढंच पवार साहेबांना सांगितलं की नरेटिव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख साहेबांच्या सुटकेचा जो आदेश आहे बेलचा सुटका निघतोय त्या वाचून बघा आणि त्याच्यानंतर असा नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करा. मग तुमच्या लक्षात येईल कोर्टाने नेमकं काय बघा. महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप झाला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या या आरोपानंतर अनिल देशमुखांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. या प्रकरणी उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर 2 नोव्हेंबर 2021ला ईडीनं अनिल देशमुखांना अटक केली. जवळपास 14 महिने तुरुंगात काढल्यानंतर अनिल देशमुखांना कोर्टानं दिलासा दिलाय. मात्र यावरून राजकारण सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी भाजपा आमदार योगेश सागर यांनी थेट मातोश्रीचे निकटवर्तीय असलेले वरुण सरदेसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. मात्र वरुण सरदेसाईंनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. तुम्हाला नोकऱ्या दिल्या जाईल असा करून अध्यक्ष महोदय गरीब शेतकऱ्यांचे मुलांकडनं 8 ते 10 लाख रुपये प्रति मुलं अशा प्रकारे अध्यक्ष महोदय वसूल. भाजपा आमदार योगेश सागर यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राजकीय स्फोटच केला. वरुण सरदेसाई यांच्यावरती पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून योगेश सागर यांनी ठाकरे गटात जोरदार खळबळ उडवून दिली. वरुण सरदेसाई अध्यक्ष असलेल्या हिंदुस्थान स्काउट आणि गाईड या संस्थेत नोकरी लावून देतो असा आमिष दाखवून तरुणांकडून प्रत्येकी 8 ते 10 लाख रुपये उकळल्याचा सनसनाटी आरोप योगेश सागर यांनी सभागृहात केला होता. संस्थेचं नाव आहे हिंदुस्थान स्काउट्स अँड गाईड्स. त्या संस्थेचे अध्यक्ष महोदय त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत श्री वरुण सरदेसाई. हिंदुस्थान स्काउट्स अँड गाईड्स ही शासन मान्यता प्राप्त संस्था आहे. अशा लोकांना भासवून तुम्हाला पुढच्या काळामध्ये ट्रेनिंग देऊन शाळेमध्ये स्काउट अँड गाईडचे ट्रेनर म्हणून तुमची परमनंट ही अपॉइंटमेंट केली जाईल आणि तुम्हाला नोकऱ्या दिल्या जाईल असा करून अध्यक्ष महोदय गरीब शेतकऱ्यांचे मुलांकडनं 8 ते 10 लाख रुपये प्रति मुलं अशा प्रकारे अध्यक्ष महोदय वसूल केले. वरुण सरदेसाईंनी त्यांच्यावरती झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरोप करणाऱ्या मुलांना आयुष्यात कधीही भेटलो नसल्याचा दावा सरदेसाईंनी केला. योगेश सागर यांनी आरोप करण्यापेक्षा खुशाल चौकशी करावी असं आव्हानही सरदेसाईंनी दिलं. मुळात मी अतिशय जबाबदारीने सांगतो की जी काही 7 ते 8 नावं काल योगेश सागर यांनी अधिवेशनात वाचून दाखवली, या एकाही मुलाला मी ओळखत नाही. एकही त्यातला मुलगा मुलगी यांनी आजतागयात मला कधी भेटलेले नाहीत. त्यांनी कधी मला फोनद्वारे संपर्क केलेला नाही. त्यांनी कधी मला कुठलं पत्र देखील लिहिलेलं नाही. वरुण सरदेसाई हे फक्त युवा सेनेचे सचिव नाहीत तर आदित्य ठाकरे यांचे नातेवाईक देखील आहेत. म्हणूनच कदाचित भाजपनं थेट त्यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकंदरीतच भाजप आणि ठाकरे गटातली राजकीय लढाई आणखी तीव्र होणार असल्याचं स्पष्ट झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षभरामध्ये महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर गैरव्यवहार आणि घोटाळ्याचे आरोप केलेले होते. सोमय्या यांनी या नेत्यांना सूचक इशारा दिलाय. महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं आणि राज्यातील सत्तांतरानंतर सुद्धा त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांचा पिच्छा काही सोडला नाही. सरत्या वर्षात त्यांनी नवीन वर्षासाठी एक खास संकल्प सोडलाय. आगामी वर्षात जुन्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्याचा चंग त्यांनी बांधलाय. उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात ठाकरे परिवाराचे 19 बंगले, असलम शेख यांचे 49 स्टुडिओ, अनिल परबचा साई रिसॉर्ट, हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिकेचा घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार. 2019ला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, हसन मुश्रीफ तसंच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना त्यांनी टार्गेट केलं. वर्षाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी एक ट्विट करत आपल्या राजकीय विरोधकांना सूचनावजा इशारा दिलाय. खरं तर गेल्या 2.5 वर्षात किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या कथित 16 बंगल्यांवरून रान उठवलं होतं. तसंच तत्कालीन मंत्री असलम शेख यांनी मुंबईत अवैधपणे स्टुडिओंना मंजुरी दिल्याचाही आरोप केला. अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवरून त्यांनी जंग पछाडलं. तर किशोरी पेडणेकर यांच्या एसआरए घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कायमच किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर राहिलेत. मात्र महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर शिवसेना सुद्धा त्यांच्या निशाण्यावर आली. शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदेंच्या पक्षातील नेत्यांविषयी त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं मात्र पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 31st आणि न्यू इयर पार्टी सेलिब्रेशनसाठी मावळच्या पवनानगर परिसर जो आहे तो पर्यटकांनी अक्षरशः गजबजलाय. पवनानगरमधील हॉटेल, खासगी बंगले, फार्म हाऊस, टेंट, महाराष्ट्र राज्य पर्यटक विकास महामंडळाच्या खोल्या या हाऊसफुल झालेल्या आहेत. पवना जलाशयाच्या किनारी टेंट कॅम्पिंग व्यवसाय करणाऱ्यांनी कॅम्पिंग परिसराला विद्युत रोषणाई केलेली आहे. पवना कॅम्पिंगची ड्रोन दृश्य आपण यावेळेला पाहतोय. दक्ष काटकर यांनी ड्रोन कॅमेऱ्यामधून ही दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी टिपलेली आहेत. संपूर्ण देशभरामध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. डीजेच्या तालावर दणदणाटही ऐकू येतोय. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलेलं असून तो मिनिटागणिक वाढत जाणार आहे. आणि यावेळेला कुलू मनाली या ठिकाणची असलेली ही आपण दृश्य पाहतोय. कुलू मनाली या ठिकाणी देखील नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई अक्षरशः सज्ज झालेली आहे. आणि गाण्यांच्या आणि डीजेच्या तालावरती थिरकणारी तरुणाई यावेळेला थेट मनाली या ठिकाणावर. डीजेच्या तालावरती थिरकणारी ही दृश्य आहेत मनाली या ठिकाणची. थंड हवेचं ठिकाण म्हणून कुलू मनाली ओळखलं जातं आणि अनेकांची पसंती ही कुलू मनालीला असते. तर मनालीमध्ये देखील नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि वर्ष 2022ला अलविदा करण्यासाठी तरुणाई त्या ठिकाणी असल्याचं आपण बघतोय. मनाली या ठिकाणचा मॉल रोड परिसर हा नेहमीच तिथल्या यंगस्टर्ससाठी ओळखला जात असतो. पर्यटकांची देखील त्यालाच पसंती असते. आणि थेट दृश्य मनालीतल्या मॉल रोड परिसरातून.
तर संपूर्ण देशभरामध्ये सुरू असलेला जल्लोष आणि विविध ठिकाणी असलेली आमची टीम सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवते. मॉल रोडला तरुणाईचा अक्षरशः उधाण आलेला. तर दुसरी दृश्य जी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर अगदी काही क्षणांपूर्वी पाहिली, गोव्याचा जल्लोषही आपण यावेळेला पाहत होतो. तर इयर एंड डेस्टिनेशन म्हणून दोन्ही जागा ओळखल्या जात असतात. गोव्याला विशेषतः पसंती असते, तर मनालीला देखील पसंती आहे. थंडीचे दिवस आणि त्यातही मनालीचा हा मॉल रोड परिसर यावेळेला तरुणाईनं अक्षरशः फुलल्याचं आपण आपल्या कॅमेऱ्यानं टिपलेल्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतो. तर दुसरीकडे गोव्यातही मोकळं ढाकळं अशा प्रकारचं वातावरण असतं आणि गोव्यातही पार्टीला सुरुवात झालेली आहे. दिवसागणिक आणि त्याचबरोबर मिनिटागणिक हा जल्लोष आणखी वाढताना दिसेल. एक बार जरूर गोवा में आना और न्यू ईयर सेलिब्रेट करना. हॅलो हॅलो प्लीज ऑर्डर. गोव्यात पार्टीला सुरुवात झालेली आहे. तशाच प्रकारे मनालीतल्या मॉल रोड परिसरातही पार्टीला सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही तास शिल्लक राहिलेल्या 2022ला अलविदा करताना आणि 2023चं स्वागत करण्यासाठी आणि प्रत्येक ठिकाणी जल्लोष, रोषणाई आणि डीजेचा दणदणाट आपल्याला ऐकायला मिळतो. आणि थेट आपण पुण्याला यावेळेला जाणार आहोत. पुण्यातून आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. थेट त्यांच्याकडून आपण पुण्यातल्या जल्लोषासंदर्भातली माहिती घेणार आहोत. पुण्यात कशा प्रकारे सेलिब्रेशनची सुरुवात झालेली आहे यावेळेला? विशाल, जशी जशी रात्र चढत जाईल तसा तसा हा जल्लोषाचा परमोच्च बिंदू आणखीन वेगाने पुढे होत जाईल. पण सध्या आपण आहोत कलाकार कट्ट्यावरती. म्हणजे आता आपण स्क्रीनवरती गोव्याचा जल्लोष बघितला, तरुणाई थिरकताना बघितली. पण पुण्यात मात्र इथं थोडं सांस्कृतिक पद्धतीनं, एक शिस्त पद्धतीनं, एक त्याला लय आहे. आता आपण जो समोर डान्सचा फॉर्म बघतोय तो रॉक डान्स त्याला म्हणतात. मग इथं कलाकार कट्ट्यावर हे कलाकार हौशी कलाकार सादर करतायत. ही सगळी मंडळी इथं आवर्जून बघतायत आणि त्यांच्या कलेला दाद देत आहेत. म्हणजे ही झाली पुण्यातले, आपल्याला माहिती पुणे सांस्कृतिक शहर आहे म्हणून एक नवीन. आणि हे सगळी कलाकार मंडळी आहेत माझ्यासोबत. कुणी यंग कॉलेज तरुणी आहेत, कुणी हॅपी न्यू इयर काढलेलं आहे. सगळी मंडळी. आपण सुरुवात तिच्यापासून. मला सांग, तू इटलीवरनं खास पुण्यात आली सेलिब्रेशनला? हो, कारण मला सुट्टी होती महिनाभराची, त्यामुळे मग फेस्टिवल आहे. काय प्लॅन काय आहेत आज? एफसी रोडवर कल्ला करणार? हा, आज कल्ला करणार. फुल कल्ला करणार? हो. सगळे आलेत का तुझे? सगळे ग्रुप आलेत? नाही, ग्रुप नाही आला. माझी बहीण आहे बरोबर. आम्ही दोघी आहोत. मग नंतर थोड्या वेळाने घरी जाणार आहे. सगळे घरी जाणार. मग हे बघ, सगळ्यांनी तयारी केलेली आहे. एक सगळे कलाकार आहेत. मला सांगा, हे सगळे क्राऊड तुम्हाला बघते, तुमच्या कलेला दाद देतील. हा कुठला फॉर्म आहे? सर, हा रॉक बॅलन्सिंग आर्ट आहे, जो भारतात जवळजवळ 4 ते 5 लोकच करतात आणि मी लोकांना शिकवतो. आणि ह्याच्यामुळे फोकस, कॉन्सन्ट्रेशन आणि हँड आय कोऑर्डिनेशन होतो. पण एवढ्या किओसमध्ये, एवढ्या गोंधळमध्ये जेव्हा मी रॉक लावत असतो, तो एकदम जास्त माझा फोकस इन्क्रीज होतो. ते इथं मला मदत होती त्याची. सो इट इज लाईक बेटरमेंट फॉर मी ओनली. असं म्हणजे इथं मला जे वाटतं ते मी ह्या कलाकार कट्ट्यावर माझी कला सादर करणार आणि लोक इथं उत्स्फूर्त लाईव्ह दाद देणार. कुठून आलात, काय सांगाल? कसं तुम्ही तर पेंटिंग काढलं? सर, मी अक्षर गणेश आर्टिस्ट आहे. मी इथे असतो. केवळ 5 मिनिटांमध्ये मी नावातून गणपतीचं कला सादर करतो. आज नवीन वर्षाचं जल्लोष आहे, त्यानिमित्ताने केवळ 5 मिनिटांमध्ये हे बनवलेलं आहे. गेली 2 वर्ष कोरोनाची गेली. यंदा पहिल्यांदा मोकळ्या वातावरणात आपण जल्लोष साजरा करतोय. ही सगळी तरुणाई बघताय, तुम्ही कलाकार कट्ट्यावर असता नेहमी. काय बदल झाला? बदल असा, तरुणांमध्ये खूप जोश आहे. आता मोकळा श्वास घेतात सगळेजण. फक्त आता एवढंच, रात्र चढायची, अजून झिंग चढायची, अजून झिंग चढायचे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय मित्र, काय सांगशील? खूप भारी वाटतंय खरं तर. Thank you.
तर मनालीतल्या मॉल रोड परिसरात आपण पाहिलं, त्याचबरोबर पुण्यातही जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. मुंबईतल्या रेक्लेमेशन सेंटर या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील. विशाल, जसजसा आता नव्या वर्षाच्या स्वागताचा क्षण जवळ येतोय, जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. एकाच वेळी आपण गोव्यातलं असेल, मनालीतलं असेल, पुण्यातलंही सेलिब्रेशन दाखवलेलं आहे. मुंबईमध्ये यावेळेला नेमकी काय परिस्थिती आहे? विशाल, मुंबईकर मोठ्या उत्साहात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडलेले आहेत. सरत्या वर्षाला त्याच उत्साहात निरोप देत आहेत. वांद्रे रेक्लेमेशन या ठिकाणी जी विद्युत रोषणाई केलेली आहे, या विद्युत रोषणाई पाहण्यासाठी आता गर्दी जी आहे ही वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं तर काहीशी तुरळक गर्दी होती, मात्र आता इतकी या ठिकाणी गर्दी आहे की हा जो रस्ता होता, हा रस्ता मुंबई पोलिसांनी बंद केलेला आहे, कारण का वाहतुकीच्या दृष्टीनं कोंडी व्हायला लागली आणि त्यामुळे पर्यायी मार्ग दिल्यानंतर या ठिकाणी आनंद लुटता यावा यासाठी हा संपूर्ण रस्ता जो आहे हा आता खाली करण्यात आलेला आहे आणि वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रस्ता सुद्धा जो आहे हा बंद करण्यात आलेला आहे. आत्ता या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर अत्यंत मनमोहक अशी ही दृश्य जी आहेत ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी नकारात्मकता असते ती ही या विद्युत रोषणाईची पाहिल्यानंतर ही विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी मुंबईतील वेगवेगळ्या भागातून लोक जे आहेत हे या ठिकाणी येत आहेत. ह्या विद्युत रोषणाईचा आनंद जो आहे हा घेत आहेत. स्वतःच्या मोबाईलमध्ये जे आहेत हे या विद्युत रोषणाईचे टिपतायत. अनेक व्हिडिओ जे आहेत हे लोकांकडनं बनवले जात आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग जो आहे हा वांद्रे रेक्लेमेशन या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर जे आहेत हे घराबाहेर पडलेले आपल्याला मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत सरत्या वर्षाला निरोप सुद्धा देण्यासाठी मुंबईकर जे आहेत हे सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सकाळी जर आपण पाहायला गेलं तर सूर्योदय हा त्यांच्या आयुष्यात ज्या पद्धतीने ही विद्युत रोषणाईची झळाळी आहे तशाच पद्धतीचं मुंबईकर आता त्यावेळेला वांद्रे रेक्लेमेशन या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यापर्यंत ही संपूर्ण माहिती पोहोचवत होते. तत्पूर्वी वांद्रे रेक्लेमेशन परिसरामध्ये यावेळेला आता तुरळक गर्दी जी यापूर्वी होती ती आता वाढायला सुरुवात झालेली आहे. आता दुसरीकडे ट्रॅफिक जॅम होऊ नये म्हणून पर्यायी रस्ता देखील खुला करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये जर खास रोषणाई पाहण्यासाठी तुम्ही आलेले असाल, नव्या वर्षाचं स्वागत करायचं असेल तर वांद्रे रेक्लेमेशन परिसराला भेट देणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण सुंदर अशा प्रकारची रोषणाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक रंग या ठिकाणच्या रोषणाई दरम्यान दिसतोय. तर मागोवा तर आपण घेणार आहोतच. त्यामुळे काय झालेलं आहे की राज्यात झालेलं सत्तांतर ही वर्षभरातली सर्वात मोठी राजकीय घडामोड ठरलेली होती. 11 दिवसात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून भाजप आणि शिंदे गट सत्तेत आला. बरं, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. पाहुयात सत्तांतर आणि त्याच्या परिणामांची ही स्टोरी. 20 जून शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंडाची सुरुवात 20 जूनला झाली. मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांसोबत सुरतच्या दिशेने निघाले आणि विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरतला पोहोचले. 21 जून बंडखोरीनंतर शिवसेनेनं बंडखोरांचे पंख कापण्यास सुरुवात केली. मंगळवारी शिवसेनेनं एकनाथ शिंदेऐवजी अजय चौधरी यांची विधिमंडळातील गटनेतेपदी निवड केली. तर शिंदे गटाने महाडचे आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी निवड केल्याचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिलं. 22 जूनला उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करून संवाद साधला. जनतेला उद्देशून त्यांनी भावनिक भाषण केलं. वर्षा बंगला सोडून त्यांनी मातोश्री गाठली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी असल्याचं आकडे सांगत होते. 23 जून शिवसेनेत फूट पडल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं.
सरकार वाचवण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंच्या मदतीसाठी शरद पवार मैदानात उतरले. त्यामुळे शरद पवार विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला. सगळ्या घडामोडी पाहता उद्धव ठाकरे यांना बंड शमविणं जमलं नाही आणि ते अपयशी ठरले हे वास्तव आहे. बंडाच्या काळात जी न्यायालयीन लढाई लढली गेली त्यात सुद्धा ठाकरे गट कमजोर असल्याचं दिसून आलं. भारतीय जनता पार्टीचं बळ मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे ताकदवान झाले. 24 जून बंड केलेले आमदार आता परत फिरणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेनं शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली. शिवसेनेच्या पक्ष कार्यकारिणीत काही महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. शिवसैनिक आक्रमक होण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्टचे आदेश देण्यात आले. 25 जून बंडाच्या पहिल्या दिवसापासूनच बंडखोरांनी शिवसेना हे नाव सोडलं नाही. सर्व आमदार आमच्यासोबत असल्यानं आम्हीच शिवसेना आहोत अशी भूमिका बंडखोरांनी घेतली. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट स्थापन करून बंडखोरांनी त्यांच्या निष्ठा बाळासाहेब ठाकरेंसोबत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केला. 26 जून एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सुरुवातीला कोणतीही प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून येत नव्हती. मात्र एका आठवड्यानंतर भाजपचे नेते प्रतिक्रिया द्यायला लागले. 2च दिवस विरोधी पक्षात असल्याचं सूचक वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटलांनी केलं आणि या माध्यमातून महाशक्ती पुढे यायला लागली. एका जरी मताचं बहुमत असेल तर त्या बाजूचं आपण बहुमत धरतो आणि या आत्ता जर आपण इथं पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे 2/3 बहुमत आहे. त्यामुळे न्यायालयाला असा वेळ लागतोय की नक्की याच्यामध्ये स्टँड काय घ्यायचा. एक प्रकारे पक्षांतरबंदी कायद्यालाच हे आव्हान दिलं गेलेलं आहे आणि त्या कायद्यावर जास्त विसंबून राहिल्यामुळे मला असं वाटतं शिवसेना नेतृत्वाची फसगत झाली. 27 जून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना गटनेते अजय चौधरी यांना नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शिंदे गटाला या प्रकरणात आधी उच्च न्यायालयात का गेले नाहीत अशी विचारणा केली. 28 जून राज्यातल्या सत्ता संघर्षात अखेर महाशक्ती समोर आली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना पुन्हा माघारी येण्याचं आवाहन केलं. 29 जून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याच्या विधानसभेच्या सचिवांना 30 जून रोजी विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले. तर मी घाबरणारा नाही, पण कारण नसताना उद्या जे काही बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे कोणी असतील त्यांना होऊ द्या, मी होणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 30 जून उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू होती. शिवसेनेचे बंडखोर आमदार भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करतील. मात्र ऐनवेळी भाजपने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केलं आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात नवी युती सत्तेत आली. तर एक शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात आणि दोन्ही शिवसेनेच्या वाटाही वेगळ्या असल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीसोबत पुढील वाटचाल करणार असल्याचं स्पष्ट झालं. तर आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं भाजपची साथ देत राजकीय पावलं वेगानं टाकायला सुरुवात केली. बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे ठाकरे गटाच्या यशावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मुंबईतील शिवसैनिकांच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो. परिणामी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेला जड जाऊ शकते. तर ठाण्यासह कल्याण डोंबिवली महापालिका आणि उल्हासनगर महापालिकांच्या क्षेत्रात एकनाथ शिंदेंचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या पट्ट्यात शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. पालघर जिल्ह्यातही एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांचं जाळ आहे. परिणामी पालघर जिल्ह्यातही शिवसेनेची राजकीय समीकरणं बिघडू शकतात. सर्वच महापालिकांमध्ये आव्हान केवळ वाढलंच नाही, परंतु शिवसेनेत हळूहळू करता लोक तरी राहतील का नाही म्हणजे ठाकरे गटात असं वाटायला लागलं. कारण की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी आपलीच शिवसेना ही मूळ शिवसेना आहे असा दावा केला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी जे पक्षात सगळ्या सैनिकांना घेण्याचं काम सुरू केलेलं आहे ते आपल्याला उघडपणे दिसतच आहे. राज्यात सत्तांतराच्या घडामोडी घडत असताना 2 युवा नेते आक्रमकपणे पुढे आले.
शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे आक्रमक झाले. नेहमी पर्यावरण मंत्री म्हणून वावरताना संयमानं वागणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आता युवा सेनेचे अध्यक्ष या भूमिकेतून बंडखोरांवर जहाल टीका सुरू केली. मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात दौरे करून आदित्य ठाकरे पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय संकटातूनच नवं नेतृत्व पुढे येतं. शिवसेनेतील प्रस्थापित नेते आणि मंत्र्यांनी बंड केलंय. त्यामुळं आता नव्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेत आदित्य ठाकरे आक्रमकपणे पुढे येत आहेत. तर दुसरीकडे श्रीकांत शिंदेही तितक्याच त्वेषानं पावलं टाकत असल्याचं दिसून येत आहे. ठाण्याचा बालेकिल्ला सांभाळत असतानाच राज्याच्या इतर भागातही पक्ष बळकट करण्यावर त्यांनी भर दिलाय. आदित्य ठाकरे आणि खासदार डॉक्टर शिंदे हे तरुण नेते आहेत. या दोन तरुण नेत्यांचा राजकीय अनुभव पाहता या दोघांचाही त्यांच्या त्यांच्या गटाला कितपत फायदा होईल हे येणाऱ्या काळात दिसून येईल. आदित्य ठाकरे हे पूर्वीपासून युवा सेनेचे नेते होते आणि त्यांनी राज्यात अनेक दौरे केलेले आहेत. 2022 या वर्षात राज्यानं सत्तांतर पाहिलं. आता 2023 मध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाची कसोटी लागणार आहे. मुंबईसह राज्यभरातील 15 पेक्षा जास्त महापालिकांची निवडणूक होणार आहे. तसंच जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही होतील. या निवडणुकांमध्ये मतदार कोणत्या गटाला कौल देतात यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून राहील. कारण महापालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं तर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मनोबल वाढण्यास मदत होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि सर्वत्र जल्लोष सुरू झालेला होता नव्या वर्षाच्या स्वागतासाठीचा. मुंबईतल्या जुहू परिसरामध्ये आपण जाऊयात. जुहू चौपाटी परिसर हा एरवी देखील गजबजलेला असतो. आजचा दिवस मात्र वेगळा आहे. जुहू बीचवरची यावेळेला आपण थेट दृश्य पाहतोय. जुहू बीचवरती नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण देशभरातील पर्यटक यावेळेला जमा झालेले आहेत. रोजच्या दिवशी देखील अशाच प्रकारे गर्दी असते. मात्र आज रोषणाईनं या सेलिब्रेशनमध्ये आणखी भर घातल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या जुहू बीच परिसरामध्ये जुहू चौपाटी फिरण्यासाठी अनेकांची रोज गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत असते. एका बाजूला वीकेंड आणि दुसरीकडे इयर एंड अशा दोन्ही गोष्टींचा यावेळेला फायदा उचलताना पर्यटक आणि त्या ठिकाणी आलेले नागरिक आपल्याला पाहायला मिळतात. कारण नव्या वर्षाचं स्वागत हे आपल्या कुटुंबियांसोबत करण्यासाठी तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात. आणि हीच तयारी त्या दृष्टीनं गर्दी या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण आपला मित्रपरिवार असेल, कुटुंबीय असतील, यांच्यासोबत सरत्या वर्षाला त्या ठिकाणी निरोप देणं आणि येत्या वर्षाचं स्वागत करणं यासाठी सगळे नागरिक एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जुहू चौपाटीवरती यावेळेला खरं तर सेलिब्रेशन मोडमध्ये असलेली तरुणाई असतील, अनेक कुटुंब असतील, मित्रपरिवार असेल, हे सगळेच जण एकत्र आल्याचं दिसून येत आहे. आणि अगदी काही तासांवर आलेला नवीन वर्षाचा या ठिकाणी जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल. डीजेच्या तालावरती एका बाजूला जंगी पार्टी अनेक ठिकाणी सुरू होतं. अनेक जण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जुहू चौपाटीवरती येऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्याचंही आपण यावेळेला बघतोय. तर जुहू चौपाटी परिसरामध्ये यावेळेला नागरिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचंही दिसू लागलेलं आहे. आणि यावेळेला कुटुंबासमवेत आजचा दिवस साजरा करण्याच्या उद्देशानं जुहू चौपाटी परिसरामध्ये जमलेले नागरिक आपण यावेळेला आमच्या विविध कॅमेराजच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय. सहकुटुंब नव्या वर्षाचं स्वागत करता येणं हे संकल्प पूर्ण करण्यासाठीची जय्यत तयारी या सर्व कुटुंबियांकडून होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर यावत्यात संपूर्ण दिवसभरामध्ये आणि गेल्या वर्षभरामध्ये घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष अशा घडामोडी ज्या आपण न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून पाहिल्या. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.